भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार आज मुंबईत दाखल झालाय। चेंबूरला त्याच्या घरी त्याच्या शेजाऱ्यांनी त्याचं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलंय। आरती ओवाळून त्याचं स्वागत करण्यात आलंय। मिठाई वाटण्यात आली आहे। सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तीनदा भारत T20 वर्ल्ड कप जिंकलाय। भारतासाठी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार हा त्यांच्या चाहत्यांसाठी सुपरस्टार कॅप्टन बनलाय। स्वतः शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे हे सूर्यकुमार याच्या स्वागतासाठी हजर होते। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। अगदी जल्लोषात आणि जंगी स्वागत त्याचं करण्यात आलेलं आहे। स्वतः राहुल शेवाळे सुद्धा उपस्थित होते, त्यांनी सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे। आता पण इकडे उपस्थित आताही उपस्थित आहे। तिकडे बघा राहुल शेवाळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेचसे शेजारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत। इतकं प्रेम, इतका सन्मान तुम्हाला आता मिळतोय, ही भावना कशी आहे? आता तर खूप डिफिकल्ट आहे तुम्हाला सांगायला, कारण आता फक्त 48 आवर्स झालेत। आता घरी आलोय आणि आज मला एअरपोर्टवर जेव्हा लँड झालो तेव्हा कळलं काहीतरी डिफरंट होणार आपला माहोल इकडे। आणि लोक विचारत होते कॉल करून कधी येतोय। बायकोनी कॉल करून विचारलं कितींदा, अरे लँड झालाय का, कुठे पोहोचलाय। मग इकडे येऊन असं वाटत होतं आणि जेव्हा जवळ आलो आणि बघितलं लोक आतमध्ये बघताय तर असं बघून वाटलं की काहीतरी स्पेशल होणार आहे, पण चांगलं वाटतंय। बरं, ICC क्रिकेट आहे, T20 कप आहे, हा पूर्ण टुर्नामेंटचा तुमचा एक्सपिरियन्स नेमका कसा होता आणि किती कठीण प्रसंग आले त्याला तुम्ही तोंड दिलं आणि मनामध्ये एक जिद्द होती की नाही काहीतरी करायचंय, जिंकून दाखवायचंय, असं काही होतं? नाही, जिद्द तर होती, कारण 2024चं जेव्हा आम्ही T20 वर्ल्ड कप जिंकलो होतो तेव्हा मला जेव्हा कॅप्टन केलं BCCIनी, तेव्हा मला असं वाटलं की आता ऍज अ प्लेअर जिंकलो तर 2 वर्षानंतर इंडियात परत वर्ल्ड कप होणार आहे, तर ते आपलं गोल आहे, ते वर्ल्ड कप इंडियात होणार आहे, तर ऍज अ कॅप्टन पण जिंकू शकतो का, हे विचार होतं। आणि मग त्याच्यासाठी खूप मेहनत केली, टीम एकत्र केली, रेडी केली, काय करायचंय काय नाही, कसं खेळायचंय ते विचार केला। 2 दिवस आधी जे जिंकलो आपण ते एकदम मजा आली। तुम्ही जेव्हा जिंकला त्यावेळी तिथली माती तुम्ही अशी घेतली आणि कपाळी लावली। आपली जन्मभूमी आहे, ते विकेटवर आम्ही खेळतो एवढं, तिकडे ते त्याला रिस्पेक्ट नाही केलं तर मग कसं होणार। तर ते तर नेहमी करत राहतो। रन झाले नाही झाले ते तर वेगळंच आहे, पण तिकडे आम्ही खेळतो, त्या गेमनी आम्हाला सगळं दिलंय, तर त्याला तर रिस्पेक्ट करायलाच पाहिजे ना। नक्कीच, पण एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। चेंबूर पासून तुम्ही सुरुवात केली आणि इथल्या ग्राउंड मध्ये खेळायचं, आज इतक्या इंटरनॅशनल लेवलवर तुमची ख्याती आहे, सगळ्यांना माहिती आहे सूर्यकुमार कोण आहे, देशाचा कर्णधार आहे आणि विक्ट्री आणून दिली आहे, इतिहासामध्ये नाव आजरामर झालेलं आहे। तुम्ही क्रिकेट खेळाल किंवा नाही खेळाल, ही भावना, ही फिलिंग कशी आहे? बघा, आता तुम्ही चेंबूरची जर्नी विचारताय तर इकडे 2 लोक आहेत, तुम्ही त्याला पण विचारू शकता की तुमची चेंबूरची जर्नी कसं होती, कारण त्यांनी पण हेच बघितलंय जेव्हापासून इकडे राहायचं। पण इकडेच होतं सगळं, मी BRCत राहायचो, तिकडे खेळायचो क्रिकेट। माझं पुरा जास्त लांब नाही आता इकडपर्यंत BRC, पण तिकडेच खेळायचो आणि चेंबूरमध्येच राहतो आधी पण, आणि आता तिकडेच राहतो आणि इकडनं कुठे जाणार। आता एअरपोर्ट पासून इथे येत होता त्यावेळी काही जुन्या आठवणी आल्या फ्लॅशबॅक मध्ये? नाही, मी झोपलो होतो ऍक्च्युली, फ्लाईट मध्ये झोपायला भेटलं नाही आणि रात्री पण झोपलो नाही। मी गाडीमध्ये मस्त झोपलो होतो, कारण मला माहिती होतं इकडे येऊन थोडी एनर्जी सेव्ह करायला लागेल, पण मस्त आराम केलाय। पण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आपला दाखवला, अभिषेक शर्मा, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता काय बोलू, त्या लोकांनी माझं काम एकदम इझी केलंय, एकदम इझी करून टाकलंय। त्यांना माहिती आहे कसं खेळायचं, आम्हाला फक्त हे डिसाईड करायचं होतं की ICC इव्हेंट मध्ये आम्हाला कसं खेळायचं। जेव्हा आम्ही ते चांगलं पिक करायला चालू केलं, मग परत कधी बघितलंच नाही पाठवून। आणि खूप चांगले खेळले सगळ्यांसाठी खूप चांगलं वाटलं, त्यांच्या फॅमिलीसाठी आणि जे पण त्यांच्या घरात राहतात आणि इंडियासाठी पण। तुमचा एक फोटो व्हायरल होत होता, ट्रॉफी सोबत तुम्ही झोपलेले आहात, ही फिलिंग किती चांगली आहे आणि किती अशी मनाला भावणारी आहे? मी ऍक्च्युली नक्कीच झोपलो होतो ती ट्रॉफी घेऊन, पण ते खूप चांगलं वाटलं, कारण 24 मध्ये पण असंच केलं होतं ते सेम ते रिक्रिएट करायचं होतं। म्हणजे जेव्हा मी जिंकलो तेव्हाच बायकोला सांगितलं आधी हे फोटो घेऊया, मग ट्रॉफी इकडे तिकडे जाणार, तर ते मग चांगलं वाटतं। तुमच्या घरच्यांनी किती मोटिवेट केलं तुम्हाला, आई वडिलांनी? ते तर नेहमीच मोटिवेट करतातच, कारण एक गोष्ट आमची फिक्स आहे, कारण आम्ही जेव्हा घरात येतो आणि आम्ही जेव्हा जेवतो एकत्र, तेव्हा आम्ही क्रिकेट बद्दल काही जास्त बोलत नाही, कारण क्रिकेट तर आम्ही बाहेर खेळतोच, लोक आहे आम्हाला हेल्प करायला, पण एकदा जेव्हा घरात येतो तेव्हा मी नॉर्मल एकदम जसं राहतो तेव्हा घरात तसंच राहतो। त्या लोकांनी खूप सपोर्ट केलाय, आताच नाही, जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून खूप सपोर्ट केलाय आणि चांगलं असंच राहू दे।
तुमच्या गुरूंना काय बोलू इच्छिता तुम्ही, ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं? नाही, ते अशोक सर माझे कोच होते. त्यांनी खूप पुश केलंय मला कारण मी जेव्हा माझ्याकडे बॅट नव्हती, काय खेळायला शूज वगैरे नव्हते, ते मला ग्राउंडवर बोलवायचे आधी ते BRC मध्ये आणि तिकडे खेळवायचे. सिनियर लोकांमध्ये मला पुश करायचे कारण काय मी लवकर शिकू आणि त्यांचं पण खूप मोठं आहे. कधी वाटलं होतं इतके मोठा क्रिकेटर बनणार, कॅप्टन होणार इंडियाचा आणि वर्ल्ड कप जिंकून आणणार? नाही, जेव्हा ते बघा, तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळतात तेव्हा तुम्ही हे माहिती असतं की तुम्हाला हे गेम एन्जॉय करायचं आहे फक्त. मग जेव्हा तुम्ही एक लेवल वर जातात ते मोटिवेशन येत राहतं. जेव्हा मी इंडियाला खेळलो तेव्हा हे विचार होतं इंडियाला मॅच जिंकायची आहे. मग कॅप्टन झालो तर हे आलं, हे गोल आलं की इंडियाला टुर्नामेंट जिंकवायची ऍज अ लीडर. तर खूप चांगलं वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, आता ऑलिम्पिक्स आहे, त्यामध्ये पण हॅट्रिकची संधी आहे भारताला. तुमचं नेतृत्व कशा पद्धतीने तिथे पाहायला मिळेल? बघा, ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण क्रिकेट आता ऑलिम्पिक्स मध्ये गेलंय. ते खूप चांगलं वाटतंय बघून आणि आमचं नेक्स्ट गोल तेच असेल कारण 2020 साठी ते खूप मोठं गोल आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑलिम्पिक मध्ये गोल्ड आणतात भारताला, ते खूप मोठी गोष्ट होईल आणि त्याच्यानंतर ते T20 वर्ल्ड कप पर्यंत आहे आणि चांगलं खेळलो आम्ही तर मस्त हॅट्रिक होईल तर मजा येईल. नक्कीच तुम्हाला खूप शुभेच्छा पुन्हा एकदा.